ओम शांती. आज 29/1/2026 चे महावाक्य आहेत. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आपल्या गोड बाबांना आठवण करा, तर तुम्ही आपोआपच सतोप्रधान बनाल आणि सर्व आठवणीच्या यात्रेवरच आधार आहे. जे काही आधार आहे तो फक्त बाबांच्या आठवणीवरतीच आहे. प्रश्न, जसं बाबांचं आकर्षण सर्व मुलांना होतं, तसं कोणत्या मुलांचं आकर्षण सर्वांना होईल? उत्तर, जे फूल बनतील. बाबा म्हणतात, जसं एखादं बाळ असतं किंवा छोटं मूल असतं, ते विकाररहित आहे, शुद्ध आहे, तर ते सर्वांना आकर्षित करतं. तसं बाबा म्हणतात, तुम्ही सुगंधित फूल बना. काटा अर्थात विकारांच्या अधीन होऊन कर्म करू नका. आणि फूल जेव्हा बनाल अर्थात पवित्र जेव्हा बनाल, तेव्हा सर्वांनाच आपले आकर्षण होईल. तुमच्यामध्ये कोणत्याही विकाराचा काहीही अंश नाही पाहिजे, असं बाबांचं म्हणणं आहे. आजच्या मुरलीमध्ये काही महत्वाचे पॉइंट्स बाबा सांगतात. बाबा म्हणतात, हे काही कॉमन सत्संग नाही. दुनियेमध्ये अनेक सत्संग आहेत जिथे देहधारी देहधाऱ्यांना शिकवतात. इथे निराकार परमात्मा आत्म्यांना शिकवतात. आणि हे काही कोणाला कॉपी किंवा त्या गुरुची ह्या गुरुची परंपरा असं नाहीये. परमात्मा स्वयं सद्गुरू आहे आणि परमात्मा असे महावाक्य आपल्याला शिकवतात ज्याद्वारे आपण देवता बनतो. आत्मिक मुले समजतात की हे पुरुषोत्तम संगम युग चालू आहे. दुनियेतील आत्म्यांसाठी हे कलियुग आहे. पण बाबा सांगतात, ज्यांना शिवबाबांचा परिचय मिळाला, सृष्टीच्या आदी मध्य अंताचं ज्ञान मिळालं, त्या आत्म्यांसाठी पुरुषोत्तम संगमयुग सुरू झालं. म्हणून बाबा सांगतात, ते आत्मे आत्म अभिमानी स्थितीमध्ये राहिल्यामुळे परमात्मा सोबत संबंध सहज जोडतात. पुढे बाबा सांगतात, तुमची बुद्धी आता साधारण नाही तर अलौकिक झाली आहे. अलौकिक बुद्धी कशामुळे? ज्ञानाच्या आधारे. आपल्याला आत्मज्ञान मिळालं, परमात्म ज्ञान मिळालं, सृष्टीच्या चक्राचं ज्ञान मिळालं आणि त्याचबरोबर 84 जन्माच्या पूर्ण कहाणीचं ज्ञान मिळालं. म्हणून बाबा सांगतात की तुमची बुद्धी आता अलौकिक झाली आहे. म्हणजे इथे बसून आपण परमधामचा अनुभव करू शकतो. इथे बसून आपण सतयुगाचा अनुभव करू शकतो. त्यालाच बाबा दिव्य अलौकिक बुद्धी असं म्हणतात. पुढे बाबा सांगतात की लक्ष्य किती महान आहे आणि त्याप्रमाणे आपलं आता लक्षणही आपल्यामध्ये आलं पाहिजे. लक्ष्य किती महान आहे की आपल्याला मनुष्यापासून देवता बनायचं आहे. बाबा म्हणले, तुम्ही शरीर समजल्यामुळेच उलटे झालेले आहात. जेव्हा स्वतःला आत्मा समजाल, आपोआपच सुलटे बनाल. आपल्याला सुलट अर्थात देही अभिमानी बनायचं आहे. उलटे अर्थात शरीर समजणे आणि देह भानामध्ये येणे. पुढे बाबा सांगतात की शिकवणारा शिक्षक शिवबाबा आहे. शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा हुशार असेल ना? कारण आपण सर्व विद्यार्थी आहोत आणि शिवबाबा परम शिक्षक आहेत, तर ते सागर आहेत ज्ञानाचे. त्यामुळे शिकवणारा शिक्षक आपल्यापेक्षा तर हुशारच आहे. कारण बाबा म्हणतात, तुम्हाला आता वैराग्य आलं पाहिजे. कशाचं वैराग्य? भक्तीचं की ज्ञानाचं? बाबांनी सांगितलं, भक्तीचं वैराग्य आलं पाहिजे. द्वापर युगापासून भक्ती करत आलो, व्रत वैकल्य, उपवास, पूजा पाठ, दान पुण्य, तर याचं वैराग्य आता आलं पाहिजे. कारण भक्तीचंच फळ ज्ञान आहे. आणि जेव्हा आपल्याला ज्ञान समजतं, तेव्हा आपोआपच भक्तीचं वैराग्य आलं पाहिजे.
म्हणून पुढे बाबा सांगतात, भविष्यात आपण देवता बनणार आहोत याची स्मृती आपल्याला सदैव ठेवायची आहे. देवता आपण बनणार, परंतु बाबा सांगतात दैवी गुणांना इथे धारण करायचं आहे, सतयुगात जाऊन नाही. दैवी गुणांचे संस्कार आपल्याला इथे भरायचे आहेत, पुरुषोत्तम संगम युगावर. तुमच्या बुद्धीमध्ये आता आहे की हे लक्ष्मीनारायण नव्या दुनियेचे मालक होते आणि लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये जाण्याचा पुरुषार्थ आपण करत आहोत. आणि म्हणून राजयोगाचा अभ्यास जो आहे तो आपण आता संगम युगावर शिकत आहोत. बाबा म्हणतात आत्मा आठवण करते आपल्या गोड बाबांना, कारण बाबा गोड अर्थात सर्वांना सुख देणारे आहेत आणि सुखदाता परमात्म्याला सर्वच जण आठवण करतात. नवीन दुनियेला स्वर्ग म्हटलेला आहे. शिवबाबा येऊन नवीन दुनियेची स्थापना करतात, ज्या दुनियेमध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, कुठल्याही प्रकारचा रोग नाही आणि कुठेही वाद विवाद भांडण तंटा नाही. बाबा म्हणतात की शरीर मोठं आहे, आत्मा सूक्ष्म आहे. आता आपल्याला सूक्ष्मतेकडे जायचं आहे. स्वतःला आत्मा समजून निराकार परमात्मा जे पण अतिसूक्ष्म आहेत, शिवबाबा पण अतिसूक्ष्म आहेत, जे डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. शरीर मोठं आहे, आपल्याला डोळ्यांनी दिसतं, त्याला आठवण करणं सोपं वाटतं, परंतु आत्मा अतिसूक्ष्म आहे आणि परमात्माही सूक्ष्म आहे. तर आपल्याला सूक्ष्मतेकडे जायचं आहे. बाबा म्हणतात साक्षात्कार आपण काय करणार, काय बनणार याचा आपल्याला विनाशाच्या वेळेला होणार आहे, परंतु आपल्या आत्ताच्या कर्मानुसार आपल्याला स्वतःला माहिती होतं की आपण काय बनणार आहे. म्हणून बाबा पुढे सांगतात, आत्मा म्हणते माझं हे तमोप्रधान जुनं शरीर सोडून आता मला नवीन दुनियेमध्ये जायचं आहे. ही आत्म्याची इच्छा आहे, परंतु शरीर आत्म्याला खेचतं आणि शरीराला वाटतं की आत्मा यातून जाऊ नये आणि आत्म्याला वाटतं की आपण शुद्ध पवित्र बनावं आणि सतोप्रधान दुनियेमध्ये जावं. शेवटी बाबा सांगतात की या दुनियेचं परिवर्तन आता होणार आहे आणि तुम्हाला नवीन दुनियेमध्ये जायचं असेल तर सुगंधित फूल अर्थात कोणालाही दुःख आपल्याला द्यायचं नाही. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेले येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादा यांची याद, आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते 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 आठवण. आज धारणेसाठी मुख्य सार बाबा सांगतात, त्यातला पहिला पॉइंट आहे सुखधाम मध्ये जाण्यासाठी सुखदायी बनावं लागेल व सगळ्याच दुःखांना हरवायचं आहे, दुःखांवरती विजय प्राप्त करायचा आहे, सर्वांना सुख द्यायचं आहे. दुसरा पॉइंट आहे आत्मा या शरीरामध्ये अति महत्वाची बाब आहे, परंतु आपल्याला देहाचं भान तोडून आत्म अभिमानी बनायचं आहे, आत्म्याच्या स्मृतीमध्ये टिकायचं आहे. आजचं वरदान आपल्या अनादि आदि रूपाच्या आठवणीपासून निर्बंधन बनणारे, आठवणीमुळे निर्बंधन बनणारे आणि दुसऱ्यांना बनविणारे मर जीवा भव, मर जीवा बना. जसं बाबा शरीराचा आधार घेतात पण शरीराच्या बंधनामध्ये बांधले जात नाही, तसं बाबा म्हणतात की तुम्ही आत्मा शरीराचा आधार घेतला कर्म करण्यासाठी, परंतु या कर्माच्या किंवा शरीराच्या बंधनामध्ये स्वतःला बांधून घ्यायचं नाही, निर्बंधन राहायचंय. त्यासाठी अभ्यास आहे देहापासून उपराम.
देह आणि देहाच्या संबंधापासून उपराम, न्यारे, न्यारे म्हणजे उपराम, न्यारे आणि बाबांचे प्यारे. म्हणून बाबा सांगतात संस्कारांच्या स्वभावाच्या बंधनातून मुक्त आपण बनलं पाहिजे. कारण आधीचे स्वभाव संस्कार, आधीचे कर्मबंधन आत्म्याला या कर्माच्या बंधनामध्ये बांधतात. आणि या बंधनातून मुक्त होण्यासाठी देही अर्थात आत्म अभिमानी स्थिती, या देहापासून उपराम स्थिती. म्हणून पुढे बाबा सांगतात की संस्कार बनवा कसे, जसे बाबा निर्बंधन आहेत तसे तुम्ही पण निर्बंधन बना. बंधनामध्ये बांधले जाऊ नका, है ना. आपण देह, देहाच्या वस्तू, वैभव, व्यक्ती, पदार्थ यामध्ये बांधले जातो. तर बाबा जसे बंधनमुक्त आहेत तसं आपल्याला बनायचं आहे. आजचा सुविचार आहे, आठवणीच्या वृत्तीपासून वातावरणाला शक्तिशाली बनवणारे जे बच्चे आहेत तेच खरोखर खरी मनसा सेवा करतात. मनानी सेवा. कारण जेव्हा वातावरण आपण शक्तिशाली बनवू आठवणीच्या बळावर, तेव्हाच आसपास त्याचं व्हायब्रेशन बनेल. व्हायब्रेशन अर्थात आभामंडल बनेल आणि ते आभामंडल दुसऱ्या आत्म्यांची सेवा आपोआपच करेल. आजचा अव्यक्त इशारा आहे. या महिन्यामध्ये बंधनमुक्त, जीवनमुक्त बनण्यासाठी बाबा आपल्याला विविध पद्धतीने सांगतात. आजचा अव्यक्त इशारा, जोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या लगाव, झुकाव बांधलेला असेल, एखाद्या आकर्षणामध्ये आत्मा बांधलेली असेल, तर बाबा म्हणतात संबंध, संपर्क या रूपामध्ये कोणाच्या विशेषतेकडे, गुणाकडे आपण आकर्षित होतो. आणि हे गुण, ह्या विशेषता आकर्षणामध्ये आपल्याला आणतात. आणि त्यामुळे बाबा म्हणतात लगाव, झुकाव यामध्ये आत्म्याला बांधायचं नाही. कुणाची विशेषता, गुण आपण पाहायचा आहे, त्याला धारण करायचंय, परंतु तो गुण, ती विशेषता ईश्वराने त्यांच्यामध्ये भरलेली आहे. म्हणूनच त्यांच्या आकर्षणामध्ये बांधलं जायचं नाही. तर बंधनमुक्त, जीवनमुक्त स्थितीचा अनुभव होईल. या सर्व गोष्टींना आजच्या मुरलीमध्ये बाबांनी आपल्याला दिवसभरामध्ये अभ्यास करायला सांगितलेला आहे. की फूल बनायचं आहे, आठवणीची यात्रा सतत चालू ठेवायची आहे. त्याचबरोबर आत्मा शरीरामध्ये अति महत्वाची आहे. त्यामुळे देहाच्या भानामधून निघून आत्म्याच्या भानामध्ये राहायचं आहे. बाबा अनादी आणि आदी संस्कारांना आठवण करून निर्बंधन बनण्यासाठी, बंधनमुक्त बनण्यासाठी, लगावमुक्त बनण्यासाठी आज विशेष आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तर या सर्व गोष्टींना आज आपण सर्वजण अभ्यास करूया. अच्छा, ओम शांती.